केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे। अपघात प्रतापराव जाधव यांचे बॉडीगार्ड निलेश वाकुडकर, चालक भूषण चोपडे आणि त्यांचे सहकारी वैभव देशमुख हे देखील गंभीर जखमी झालेले आहेत। काल रात्री समृद्धी महामार्गावरती वाशिम जिल्ह्यातल्या रिधोरा गावाजवळ त्यांचा गाडीचा भीषण अपघात झाला। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूरमधून सोडून संबंधित वाहन मेहकरकडे येत असताना हा अपघात घडलेला आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीचा अपघात झालाय। आपले प्रतिनिधी देवानंद हिंगोले आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। देवानंद, कस्तुरी प्रतापराव जाधव यांचं हे मेहकर मूळ गाव आहे। त्यांना मेहकरवरनं नागपूरला जायचं होतं। हे वाहन त्यांच्याच नावावरती नोंदणी केलेलं आहे। हे सर्व म्हणजे बॉडीगार्ड आणि त्यांचे सहकारी आहेत, ते त्यांना नागपूरला सोडून परत येताना रात्री हा अपघात झालेला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिधोरा फाटा, जो त्यांच्या मेहकर गावापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतर राहिलं होतं, त्यावेळी समोर उभ्या असलेल्या ट्रकला या वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्यामुळं या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। त्यात हे तिघे जण जखमी झालेले आहेत। यांच्यावरती सध्या वाशिमच्या लाईफलाईन या खासगी रुग्णालयावर उपचार सुरू आहेत। सध्या यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने सध्या इकडे सगळीकडे त्यांची चिंता केली जात होती। मात्र ते स्वतः त्या गाडीत नव्हते, हे एक सुदैवानं चांगलं झालं। मात्र त्यांचे जो चालक आणि बॉडीगार्ड आहेत, ते गंभीर जखमी झाल्याची माहिती यामध्ये मिळालेली आहे। बरं, धन्यवाद देवानंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।